आपलं लक्ष आहे सध्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन जवळ जरांगे यांचा ताफा काही काळ थांबवलाय त्याकडे। मनोज जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानात पोहोचणार आहेत। हजारो मराठा समर्थक आझाद मैदानात दाखल होऊ लागलेले। छत्रपती शिवाजी महाराज परिसरात टर्मिनस परिसरात ही वाहतूक कोंडी मात्र यामुळे तयार झालेली आहे आणि यामध्ये मुंबईची दुसरी लाईफलाईन मानली जाणारी बस सेवा खोळंबली आहे। बसेस काही तिथे अडकलेल्या आहेत। किरण ताजणे आपले प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत, ताजी माहिती देत आहेत, लाईव्ह आहेत आपल्यासोबत। किरण, थेट ताफा मी तुम्हाला दाखवतो। मनोज जरांगे पाटील यांचा हा ताफा आहे। ज्या ज्या ठिकाणी आंदोलक मोठ्या संख्येने थांबलेले आहेत त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे तो थांबवला जातोय। आता सध्याच्या घडीला जे IPS आहे समीर शेख ते आंदोलकांचे जे सहकारी आहे मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी त्यांना या ठिकाणी आवाहन करतात। जे आंदोलक थांबलेले आहेत त्यांनी पुढे जावं, आझाद मैदानाकडे जावं अशा स्वरूपाचं आवाहन केलं जातंय। या सगळ्या दरम्यान आपण जर बघितलं तर जे आंदोलक आहे ते मोठ्या संख्येनं मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत चालत आहेत। त्यामुळे ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत त्यांच्यामुळे या ठिकाणी वेळोवेळी थांबवला जातो। आता सध्याच्या घडीला ताफा पुन्हा एकदा सरकलेला सध्याच्या CSMT स्थानकाच्या बाहेरून आता हा ताफा आझाद मैदानाकडे जातो। काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानाकडे पोहोचतील अशा स्वरूपाचं एकूणच आता सध्याची स्थिती आपल्याला बघायला मिळते। CSMT स्थानकाच्या बाहेर मोठ्या संख्येनं आपण जर बघितलं तर आंदोलक आहेत, रस्त्यावर हे आंदोलक होते। आंदोलकांना बाजूला सारून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा पुढे हळूहळू सरकवला जातो। पोलीस अधिकारी स्वतः या सगळ्या दरम्यान वाहतूक जी कोंडी झालेली आहे ती सुरळीत करून पुढे ताफा नेण्याचा प्रयत्न करताय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचा हा ताफा आता काही अंशी अधिक वेगानं जो आता सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळतो त्यानुसार साधारणपणे 10 ते 12 मिनिटांमध्ये थेट आझाद मैदानापर्यंत पोहोचेल अशा स्वरूपाचं चित्र आता सध्याच्या घडीला बघायला मिळतं। दोन्ही बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याच्या या ठिकाणी आंदोलक जे आहे ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा फोटो घेण्यासाठी, व्हिडिओ घेण्यासाठी हे आंदोलक या ठिकाणी उभे आहेत। याच आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांकडनं या ठिकाणी थेट आझाद मैदानावर जावं अशा स्वरूपाचं आवाहन तर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं तर CSMT स्थानकाच्या आता आपण बाहेर आहोत आणि या ठिकाणी जमलेले हे मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत त्यांच्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली होती। त्यांना आता पुढे या ठिकाणी जाण्याचं आवाहन केलं जात आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे त्यांची जी गाडी आहे ती पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं केलं जात आहे। आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर आपण जो मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा सुरू आहे त्या ताफ्याच्या समोरच आंदोलक आहे त्यांना